नमस्कार. 10वा अध्याय विभूती योग. चौथ्या श्लोकापासून आज पुन्हा पुढे वाटचाल सुरू करू. आज थोडी तब्येत थोडी खालीवर आहे म्हणून पण थोडा 2 मिनिटं वेळ लागला. किंचित सर्दी खोकला. आपला 3 श्लोक झाले होते. आज चौथ्या श्लोकापासून सुरुवात करू. मी वाचतो पहिले, मग आपण पुढे चालू. बुद्धिर्ज्ञान सम्मोहः क्षमा सत्यम दम शमः सुखम दुःखम भाव अभावो भयम च अभयमेव च. एक सेकंड. हिंसा समता तुष्टिस् तपोदानम यशो अयशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. निश्चय करने की शक्ति, यथार्थ ज्ञान, असमूढ़ता, क्षमा, सत्य, इंद्रियों को वश में करना, मन का निग्रह तथा सुख दुख, उत्पत्ति प्रलय, भय अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ति, अपकीर्ति, ऐसे प्राणियों के नाना प्रकार के भाव मुझसे ही होते हैं. श्री कृष्ण ऐसा क्लेम करता है. सगळं चांगलं माझ्यामुळे होतं. ख्रिश्चन धर्मात म्हणतात एक देव आहे आणि एक सैतान आहे, शैतान है. इस्लाम मध्ये म्हणतात एक खुदा है और एक शैतान है. एक there is a Lord and there is the Satan. हा सगळं चांगलं करतो आणि तो सगळं वाईट करतो आणि त्या दोघांमध्ये सतत युद्ध आहे. इथे आमचा देव, माझा देव काय म्हणतो, मीच आहे. शैतान पण मीच आहे. जर शैतान आहे असं वाटत असेल तर बाहेर कुठला शैतान आहे वाटत असेल तर तरी माझ्याचमुळे अपयश होत आहे, माझ्याचमुळे अपकीर्ती होते, माझ्याचमुळे अज्ञान होत आहे. 15व्या अध्यायात पुढे पुरुषोत्तम योगात बुद्धिर्ज्ञान अपोहनम च स्मृती ज्ञानम अपोहनम च. लक्षात राहण्याची क्षमता, स्मृती, जे लक्षात राहिलं ते समजण्याचे ज्ञान, आणि अपोहन म्हणजे विसरणं, तेही माझ्या होतं. मीच आठवण ठेवून देतो, मीच हारूनही घेतो. मी जे दिलं ते परत घेऊ शकतो. विसरही माझ्याचमुळे पडते. ते कुठेच जागा नाही ठेवली ईश्वर सोडून दुसरं काही आहे याच्यासाठी. ते याच्यात परस्पर भाव, विरोधी भाव असलेले भाव सगळे सांगते माझ्याचमुळे आहे. अहम, मी माझ्यामुळे. बुद्धी, बोध, प्रकाश, धी म्हणजे स्थिर होणं. आपल्या बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये, ब्रेन मध्ये पहिले तर काहीतरी कळतं. अच्छा असं, हा हे काय म्हणून असं झालंय, तसं होतं सर्व, आणि मग ते स्थिरावतं. मग ते बुद्धीत शिरलं म्हणतात. आता आलं का बुद्धीत? कसलं काय? नुसतं लक्षात आलं नाही, लक्षात आलं, लक्षात राहिलं, तर मग ते बुद्धीत आलं. बोध झाला, प्रकाश आला, आणि धीरज म्हणतात, धैर्य, टिकून राहणं, अडिग राहणं, बुद्धी. तर मग त्याच्यानंतर ज्ञान, जे बुद्धीत टिकलं त्याचं ज्ञान झालं. असमोह, सममोह, मोह म्हणजे हे हवं असं वाटणं, सममोह म्हणजे हे हवं तेही हवं वाटतं, हे जास्त चांगलं की ते जास्त चांगलं, कळून नाही राहिलं, ठरवून नाही शिकून राहिलं, तर सममोह, संमोहित झाली बुद्धी, संभ्रमित झाली. टू बी और नॉट टू बी, टू डू और नॉट टू डू, दिस और दॅट और दिस और दॅट, हे की ते असं की तसं, असं करू की तसं करू, निर्णय करण्याची शक्ती गमावून बसली, तो सममोह. पण असमोह इथे म्हटलं निश्चय करण्याची शक्ती.
नाही हे नाही, हे सत असत विवेक बुद्धी, हे चूक आहे, हे बरोबर आहे, असं नको, असं असायला, हा धर्म, हा अधर्म, हे टिकेल, हे नष्ट होऊन जाईल, हे योग्य, हे अयोग्य, हे असमोह, बुद्धिर्ज्ञान असमोह, क्षमा सत्यम दम शम. क्षमा, क्षमापासून जो तो शांतीचा मार्ग आहे. क्षमातीचे मोठं मन ठेवून तो मार्ग पत्करणं, स्वीकारणं, त्यांनी सगळ्यांसाठी शांतीचा मार्ग प्रशस्त होईल. ते क्षमा. शांती प्रधान ते क्षमा. जिथे क्षमा नाही त्याला शांतीला चान्स नाही. सत्य, सत्यम सर्वश्रुतच आहे. सत्याला दबू नाही शकत. सत्य कव्हर होऊ शकतं आज न उद्या. सत्य ते सत्य, जेव्हा केव्हा येईल. दम शम. दम म्हणजे मनावर बाहेरून नियंत्रण करणं. न सुन बुरा, न देख बुरा, न बोल बुरा. म्हणून मग जसं गांधीजींचे 3 बंदर, डोळ्यावरच हात ठेवला, बंद केला, पट्टी बांधली, कानातच कापूस घातला, कान दाबून धरले, तोंड पट्टी लावून बसले, शब्दच नाही, टीव्हीचा रिमोटच लपवून टाकला, फोनची बॅटरीच काढून टाकली, घरात जंक फूड आणलंच नाही समजा. हे सगळं दाम आहे. दम भरला, जसं जबरदस्ती, नाही म्हणजे नाही. आणि श्याम म्हणजे आतून त्याच्या संपूर्ण संसार की वासना का त्याग करके भीतर से सदैव प्रसन्न रहने को श्याम कहते हैं. रामजी, वशिष्ठ मुनी म्हणतात, श्री योग वशिष्ठ रामायणात श्रीराम प्रश्न विचारतात, 17 वर्षाचा राम गुरुला, हे काय असते श्यामदाम वगैरे. त्यात श्यामची व्याख्या करतात शिष्याला, सगळ्या शिष्यांना समजून. श्याम म्हणजे योग वशिष्ठ हिंदीत आहे. संपूर्ण संसार की वासना का त्याग करके भीतर से सदैव प्रसन्न रहने को श्याम कहते हैं श्री राम. आतून नियंत्रित ते श्याम, बाहेरून दम भरला तर दम. हे पतंजली योग सूत्राच्या अष्टांग योगात मार्गात येतात. हे श्याम दम यम नियम मधच्या रूपाने येतात. शब्द वेगळे जरी असले तरी यम, यमदंड, दंडा धरून आहे तो, भाषा म्हशीवर बसून आलेला, उचलून द्यायला जसा, तो जबरदस्ती बाहेरून शिक्षा ते यम. जसं दम, नियम कोणी म्हणत नाही आपण, मी आतून स्वतःला नियम लावून ठेवला, मी व्रत पाळतोय, उपास आहे, जे काही एक वेळ खायचं आहे, इतक्या वाजता उठायचं आहे, हे काम झाल्याशिवाय नाही झोपायचं आहे, इतक्या माळा करायच्या, हे एक पान रोज वाचायचं आहे, जे काही नियम असतील, धावायला जायचं आहे, ते नियम लावून घेतले आतून स्वतः. कोणी पाहत नाही, कोणी मोजत नाही, कोणी जबरदस्ती नाही करत नाही, पण स्वतः लावून घेतलाय. तर यम नियम, तसं दाम श्याम. तर इथे म्हटलं ती सगळी शक्ती माझ्याकडूनच येते. सुखम दुःखम, मनाला हवंसं वाटलेलं मिळालं तर तात्पुरता होणारा आनंदाचा आभास, स्वतःच्या आत सतत आनंदाचा झरा वाहतोय खळखळ, त्याची आठवण करून देणारी एक क्षणभरची चमक, की अरे हो आनंद, ते सुख. आणि थोड्या वेळासाठी ते झाकून देणारं अनुभव, ते दुःख. सूर्य सतत चमकतोय, रात्र असो दिवस असो, सूर्य नाही असं नाही आहे. आता दिवस आहे, दोन्हीकडे दिवस आहे. भारतातही सूर्य आहे, अमेरिकेतही सूर्य आहे. यावेळी दिसतोय असं जरुरी नाही, ते आभाळ आलाय, सूर्याचं दर्शन नाही होत आहे. पण सूर्य नाही आहे असं नाही आहे, कव्हर झालाय. मग हे दुःख का? दिसत नाही आहे, पण आहे.
काहीतरी वरून आवरण आला, इम्प्युरिटी, अशुद्धी आली, अशुद्ध विचार आले, ढग आले, जे नॉर्मल नसतं, सतत नसतं, तसं नाही आहे असं थोड्या वेळासाठी आलं, आभाळ, ढग, म्हणून तो झाकला गेलाय मात्र, म्हणून दिसत नाही. तसं दुःख नॉर्मल तसं नसतं, सतत नसतं, थोड्या वेळासाठी तसं वाटतंय म्हणून आनंद झाकला गेला तर दुःख. समजा 3 ते 3:30 ढग बाजूला होतील दुपारी, वेदर सांगणारे म्हणतात दुपारी थोडंसं सूर्य दिसेल, दर्शन होईल. ते ढग थोड्या बाजूला होतील, जे जसं आहे तसं वास्तविक प्रगट होईल, सूर्य दिसेल, ऊन पडेल. तसं थोड्या वेळासाठी माझ्या मनातल्या चुकीच्या विचारांचं आवरण दूर होईल, तर आतला स्वतःचा आनंद चमक प्रगट होईल. अरे हो, चांगला आहे, आल्हाद, आभास, तिथे सुख. दोन्ही टिकणार नाही. पुन्हा ढागेल, पुन्हा झाकल्यानंतर रात्र येईल, पूर्णपणे गायब होईल. घोर दुःखाची परिस्थिती आली. कारण कसं संकट आलं, हे काय झालं? असं काही नाही झालं, पहाट येईल पुन्हा. गम की अंधेरी रात में दिल को न बेकरार कर, सुबह जरूर आएगी, सुबह का इंतजार कर. असं शक्य नाही की रात्रच टिकून राहिला. एखाद रात्र अशी आली की सूर्य दिवस यायलाच खाली नाही. ती रात्र म्हणजे महाप्रलय, पूर्ण सृष्टीचाच प्रलय. सूर्यही गायब, पृथ्वीच नुसते नाही, सगळंच पूर्ण ब्रह्मांडच गायब. ती वेगळी गोष्ट आहे. तर सुख दुःख म्हणून खूप सुखाच्या मागे ना दुःख, सुखाच्या मागे खूप लागणार. जिभेत शब्दाचं हे ऐकायला आवडतंय, यांचा आवाज ऐकतो, यांच्याशी बोललो नाही, ते शब्द सुख, स्पर्श सुख, रूप सुख, हे पाहू ते पाहू, इथे जाऊ तिथे जाऊ, यांच्याकडे भेटून येऊ, त्यांना जरा भेटून येऊ. ते मधून मधून नुसतं चटोरेपणाने आठवण करणं. रस खाण्याचा, आज हे करून पाहू, ते उद्या ते करून पाहू, याच्यात असं करून पाहू, त्याच्यात ते टाकून पाहू. निरनिराळ्या सुखाचा खळखळ खळखळ वाहणारा महासागर आत आहे. त्याच्याकडे लक्ष न देता थोड्या वेळासाठी काहीतरी दुसरं वेगळं खाऊन, वेगळी चव घेऊन, वेगळे प्रयोग करून, जे ऑलरेडी आहे त्याची नुसती आठवण करण्याचा अट्टहास. आणि गंध, निरनिराळे सुगंध, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांनी सुखाची आठवण, आनंदाची आठवण करून देणारं सुख. तर सतत प्रयत्न, सतत प्रयास, सतत कष्ट घेऊन आठवण करून देणे किती दिवस टिकू शकेल, किती दिवस करू शकेल? कोण करून देईल सतत? कोण करू शकलाय? मग असा प्रयत्न व्हायला हवा की सुख नको. सुखाने होत नाही काम, सुखाने झालं असतं आतापर्यंत परमनंट आनंद झाला असता जीव. सुख नको, आनंद पाहिजे. सुख आणावं लागते, आनंद आहेच. आनंदाचा अनुभव वर आला तेवढ्या क्षणासाठी सुख वाटते. त्याला वर सतत मीच आत जाऊ ना, डुबकी मारून एकदा ओले चिंब, मन झाले ओले चिंब, जैसे भिजले अभंग, आली कुठूनशी कानी टाळ, मृदंगाची धुन, नाद विठ्ठल विठ्ठल, उठे रोम रोमातून, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल. तर सतत सुखाची एखादी लाट वर आणणं, सुखाची लाट वर आणणं, भीक मागणं, तर थोडेसे धक्के देतो का जरा लाट वर येऊन जाईल, थोडं सुख वाटेल. आपण आत जाऊन पाहू ना, डुबकी मारून आपल्या आनंदाच्या समुद्रात आत ठेवलेला. नाही तर मग जेवढा वेळ सुख नाही तेवढा वेळ दुःख, जास्तीत जास्त पूर्ण वेळ दुःख, मधून मधून सुख. न सुख आहे न दुःख आहे, पण वास्तविक स्थिती आनंदाची आहे. तर सुखम दुःखम भवो अभाव, हे झालं, हे नाही झालं, असं वाटतंय, असं नाही वाटत आहे. हे दोन्ही जे परस्पर विरोधी भाव आहेत. भवम च अभयमेव च, भयम च अभयमेव, भीती आणि सुटकेचा निश्वास,
भय अभय, असं तर नाही होणार, तसं तर नाही होणार, तसं तर नाही होणार. असं कसंही होऊन गेलं तर काय होईल? जितकंही काय होऊन गेला त्यांनी शेवटी काय झाला? हा खोलपर्यंत विचार करून पहा. जे व्हायला होतं ते झालं का तसंही? आणि नाही झालं तर नाही होऊन जास्तीत जास्त काय होईल? तसंही जे आहे ते मी किती टिकवू शकेल? तर मग आत्ताच मनाची तयारी करावी. निर्भय होऊन राहावं. तर पुढच्या शनिवारी इथे अमेरिकेत 16वा अध्याय सुरू होईल हिंदीमध्ये. त्याच्या अध्यायाची पहिलीच त्याचं नाव आहे दैव आसुर संपत्ती विभाग योग. ही चांगल्या लोकांची संपत्ती काय असते आणि वाईट लोकांची संपत्ती काय असते? दैवी आणि आसुरी संपत्ती विभाग योग. सुरुवातीला पहिल्या काही 2-3 श्लोकांमध्ये दैवी म्हणजे स्वर म्हणजे चांगल्या लोकांची आतली संपत्ती म्हणजे पैसा आदला नाही, ती विपत्ती आहे, संपत्ती नाही. त्याचं वर्णन करताना बाकीचा पूर्ण अध्याय आसुरी संपत्तीमध्ये 90% अध्याय आसुरी संपत्तीचं वर्णन आहे. 10% पेक्षाही कमी असेल, 5% मे बी दैवी संपत्ती, कारण बाकी गीतेत सगळीकडे वर्णन आहे म्हणून. दैवी संपत्ती पहिला शब्द श्रीकृष्ण वापरतात त्या अध्यायाच्या पहिल्या ओळीचा पहिला श्लोकाचा पहिला शब्द अभयम. भयभीत नाही, भीतीरहित. जे चांगले आहेत, असुर नाही सुर आहेत. त्यांचे चित्तात अभय असते, काळजी नसते. काळज हटत नसते काळजीने. निर्भय, ज्याला बिनधास्त म्हणतो आपण. ज्याचं जीवन फर्स्ट क्लास आहे, त्याचं जीवन बिनधास्त आहे. फर्स्ट क्लास, बिनधास्त, बिनधास्त, फर्स्ट क्लास. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित. ते पहिली ओळ आहे 16व्या अध्यायाची. अभय आहे, सात्विकता आहे, शुद्धी आहे, ज्ञान योग मध्ये निष्ठा आहे. इथे भय अभय दोन्ही, भयम अभयमेव च म्हणजे आणि दोन्ही माझ्यापासून आहे. म्हणजे सगळं काही माझ्यातच आहे. मी कम्प्लीट आणि पूर्ण फुल सर्कल आहे. अर्धा मी आणि अर्धा दुसरा कोणीतरी आहे असं नाही आहे. एकच आहे, पूर्ण आहे. एक आहे आणि एक देव चांगला आणि देव वाईट आहे असं नाही. तर सूर्य जर आहे सतत, मग रात्र कशाला, रात्र का बरं दिसते? तर सतत सूर्य आहे तर सतत दिवस कशाला पाहिजे? सूर्य जर डुबत नाही, समुद्रात चालला नाही जात. सूर्य जर लपत नाही, सूर्य जर सोडून नाही देत पृथ्वीला, मधून मधून झटका आला, दिमाग स्वतः घुटण्यात आले तर चालला गेला. अंधार, रात्र झाली, येईन मग मला वाटेल तेव्हा येईन, पुन्हा दिवस होईल तेव्हा. चुप बसा तुम्ही तिथे सगळं. राहू, केतू, गुरु, मंगळ, सोम, पृथ्वी, चुप बसा तिथे. मी चाललो ऑफिसला, घरी येईन तेव्हा भेटेन. किती वाजता या माहित नाही, आज मीटिंग आहे, उशिरा येऊ, असं रॅन्डम नाही आहे. नेहमीची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. नियमाने येतो बरोबर. येतो आणि जातो नाही, कुठेच जात नाही, कुठेच येत नाही, सूर्य तिथेच आहे. तर मग दिवस आणि रात्र कशी होते? पृथ्वी तोंड फिरते त्याच्यापासून. जोपर्यंत माझं तोंड इकडे आहे, सूर्याकडे आहे, तेव्हा सूर्य दिसतात. आणि मी जर गोल घुमून पाठ केली तर मला सूर्य नाही दिसत आणि बोंबा मारून राहिला, सूर्य गेला, सूर्य कुठे आहे, सूर्य कुठे आहे? येड्या, पुन्हा पुन्हा उलटा हो. अच्छा झालं, अरे हो सूर्य, दिवस आला. पुन्हा काहीतरी डोक्यात तेढे आले, पुन्हा पाठ फिरले, अरे सूर्य कुठे आहे, सूर्य, तेच रोज तेच रडगाणं, सूर्य कुठे आहे, अंधार झाला, अंधार झाला, रात्र झाली. पगली पुन्हा फिरव, अरे हो बरोबर आहे, बस तेच चालू आहे, रोज तेच. सूर्य कुठे नाही गेला. वाईट नाही, सूर्यामध्ये काही अंधार नाही. तर भय अनभय, हिंसा अहिंसा दोन्ही जर देवात आहे, तर देव चांगला आहे आणि देव वाईट आहे असं नाही आहे. देव तर म्हणजे एकदम सगळ्यात बेकार, सगळ्यात मोठा राक्षस देव, सगळ्यात कल्पनेच्या पलीकडचा वाईटातला वाईट माणूस म्हणजे देव.
तसं नाही आहे. तसं कसं नाही? आता तर म्हणतो मीच आहे सगळं माझ्याकडे. नाही, सूर्यात अंधकार नाही आहे. सूर्य आहे आणि रात्र झाली असं शक्य नाही आहे. सूर्य आहेच, सूर्यात प्रकाश आहेच आणि त्यात पुन्हा दिवस आहेच. मी जेव्हा त्याच्याकडे तोंड करतो तेव्हा दिवस आहे आणि मी जेव्हा त्याच्याकडून विमुख होतो, पाठ करतो तेव्हा रात्र आहे. असं. मी जेव्हा जागतो तेव्हा भीती नाही वाटत. मी झोपतो आणि स्वप्न पडते. तेव्हा वाटतं अरे बापरे! असं कसं, आता कसं होईल? हे काय होऊन राहिलं? हे कोणी केलं? असं का बरं झालं? आणि खडबडून उठवलं, जागं केलं. पण ते दोन्ही माझ्यात होतं. तोही अनुभव माझ्यात होता. आणि हे ते होतं तोही अनुभव माझ्यात होता. उठल्यावर ते नाहीये हाही अनुभव माझ्यात आहे. असं कसं? असं याच्यासाठी की तेव्हा झोपला होता, लक्ष नव्हतं देत. स्वतःच्या स्थितीकडे तू कोण आहे, काय आहे, सगळं विसरून गेला होता. भलतीकडे डोकं गहाण ठेवलं होतं. भलत्या सृष्टीमध्ये घुमत होता. जिथे जसं काही नव्हतं तिथे. म्हणून वाटत होतं स्वप्नात. वास्तविक नव्हतं. ते काही वाईट नव्हतं होत, काही चोरी नव्हती होत, काही घराला आग नव्हती लागली, जे स्वप्नात दिसत होतं, समुद्रात डुबत नव्हतं. जागं केल्यावर अरे बापरे! बरं झालं. मला वाटलं डुबून मरतो आता. त्याच्याच डोक्यात तेही होतं आणि याच्या डोक्यात हेही आहे, की होतही आहे, नव्हतंही आहे, असं कसं एकाच वेळी? तसं आहे. डोकं जिथे गेलं तिथे तसं. तर भयं च अभयमेव च अहिंसा. हिंसा, अहिंसा, समता, समभाव, समतोल. गीतेचा प्रमुख 4 सिद्धांतापैकी नंबर 1 पहिला टॉप सिद्धांत समता. कोणते 4 सिद्धांत? समता, प्रसन्नता, नम्रता, उदारता. हे पहिले झालंय आपलं. मधून मधून येते वर. गीतेत असं नाही सांगितलं, मी गीतेचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं. ते वर उठून चमकायला लागतात. समता, प्रसन्नता. नुसती समता नाही, दगड समतेत आहे. हजारो वर्ष महापुरुष बसून बसलेत. दगड नाही, प्रसन्न नाही, अक्कलच नाही, चेतनच नाही, जड आहे. चैतन्यच नाही, मृतक आहे. समता, प्रसन्नता. नुसतंच खूप स्वतःचा पैसा हात लागून खुश ऐश करून नाही. नम्रता, विनम्र. नमन्ति वृक्षतो फलनः. झाडाला जेवढा आंब्याला जितके फळ लागतात तितकं वागतं खाली झाड. समता, प्रसन्नता, नम्रता आणि मग उदारता. नुसतंच स्वतः फळ ठेवत नाही झाड. नुसतंच बघत नाही. कशासाठी वागते? घ्या तुम्ही. सोपं करून देण्यासाठी अजून इतरांना, लहानांना, समाजातल्या लहानांपर्यंत पोहोचावं. हात त्यांचाही ऍक्सेस मिळावा, रीच व्हावी. उदार, सगळ्यांसाठी उदार चरितानार्थम वसुधैव कुटुंबकम. हे गीते समता, प्रसन्नता, नम्रता, उदारता या महामार्गावर जीवन नेणारी भगवद्गीता. त्यातला समता पहिला सिद्धांत तुष्टी. तुष्टी, पुष्टी, संतुष्टी. पोट भरणं. खूप भूक लागली असेल, 8 दिवस समजा कोणी जेवलं नसेल तर खूप भूक लागली, काही दे, जे दिलं ते खा. खायला तयार, काही दे म्हणे. जे काय अन्न असेल, शिळं असेल, जुनं असेल, खराब झालं असेल, वाळलं असेल, कडक असेल, जसं काय असेल, खूप खाऊन पोट तर भरलं. पोट भरलं ते तुष्टी झाली. पण पुष्टी नाही होणार त्याने. न्यूट्रिशन, पोषण नाही होणार. कचरापट्टी खाल्लं पोट तर भरलं, तुष्टी झाली, पण पोषण नाही होणार.
ठीक आहे, पोषणसाठी नुसतं वरून काही पावडर टाकून दिल्या, व्हायटमिनचे, मिनरल्सचे, अजून जे काय ते ते कचराही खाल्ला आणि विटामिन सी टाकून दिले. आता पोषण निघून जाईल, पण संतुष्टी नाही होणार, आत्म्याला शांत नाही होणार. जसं दिवसभर उपवास केल्यानंतर, काही व्रत केल्यानंतर, यज्ञ केल्यानंतर, कुठलं मंगल कार्य, लग्नानंतर, मेहनत केल्यानंतर, व्यवस्थित शेवटी आपलं कर्तव्य निभावल्यानंतर शांत बसून नीट पूर्ण जेवतो. छान सुंदर व्यवस्थित जेवण आहे, गोड आहे, रस्या स्निग्धा, हे 6व्या अध्यायात झालं होतं आपलं. एवढे डिटेल मध्ये भगवद्गीतेत आहे की थोडं काही रस्सेदार आहे, थोडं काही कडक आहे, थोडं मिक्स्ड आहे, कालवावं लागेल असं आहे, थोडं काही स्वादिष्ट गोड आहे. शेवटून युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. 6व्या अध्यायात ते झालं, पुढे 17व्या अध्यायात येईल की सात्विक काय, राजसिक काय, तामसिक काय, त्यात सांगेल विभाजन. सात्विक जेवण कसं याच्याबद्दल सुद्धा 17व्या आणि 18व्या अध्यायात दोन्ही मध्ये येतं थोडं थोडं, आणि हे 17व्या अध्यायात येतात. तर नुसतंच कोरडं खाऊन नाही, एवढं गीतेत सांगितलं. नुसतंच ओलं पिऊन नाही होणार, नुसतंच चिकट खाऊन नाही, व्यवस्थित बॅलन्स्ड मील असायला हवा सात्विक जो व्यक्ती असेल त्याच्यासाठी. तसं जर जेवला तर मग तुष्टी, पुष्टी आणि संतुष्टी, मग आत्म्याला आराम. वा वा वा, खूप छान वाटलं तुमच्याकडे जेवण. व्यवस्थित मानपूर्वक कोण जेव घातला, सन्मान दिला, थोडं गोड आहे, थोडं रस्सेदार आहे, थोडं चविष्ट आहे, थोडं खारट तिखट मीठ आहे, व्यवस्थित नीट जेवण, पोटभर जेवण, सात्विक जेवण, पौष्टिक जेवण जर असेल आणि भूक लागली असेल तर मग पुष्टी, तुष्टी, संतुष्टी तिन्ही मिळतात. हे कुठे तर भागवतात आहे, गीतेत नाही, हे भागवतामध्ये येतं. शुकमुनी सांगतात, हे भागवत पुराण असं आहे की आत्म्याला जी भूक लागली आहे त्यांनी त्या आत्म्याची भूक, आत्म्यालाची पुष्टी, तुष्टी आणि संतुष्टी हे तिन्ही देणारं हे पुस्तक, हे शास्त्र, ग्रंथ, पुराण, भागवत. कारण ते म्हणते त्यात श्री कृष्ण लीला आहे. नारद मुनी वेदव्यासांना म्हणाले, नारद मुनींचे शिष्य वेदव्यास, त्यात एवढे 4ही वेदांची रचना केली, संकलित केले, ब्रह्मसूत्र लिहिलं, महाभारत रचला, हे सगळं, आणि तुला अजूनही जे कोरडं जीवन वाटतंय, अजूनही तिच्या मनावर प्रसन्नता नाही, तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाही आहे, अजूनही तुला आकाशाकडे पाहता की काहीतरी मिसिंग आहे जीवनातून, अजूनही आतला आनंद, आल्हाद चंब नाही झाला, आनंदात भिजून नाही निघाला. याचं कारण आहे तू हे तर खूप केलं, कोरडं ज्ञान. अरे बाबा, पण या सगळ्याचा जो रस आहे तुझ्या वेदांमध्ये, जे तू लिहिलं रसो वै सहा, की रस तर बाबा तोच आहे, तिथूनच येतं. त्याच्याकडे तुझं अजून लक्ष नाही गेलं व्यासा, त्याचा विचार नाही केला, त्याच्या लीलांचा विचार नाही केला, त्याच्याबद्दल मंथन नाही केलं, लिहिलं नाही, म्हणून असं कोरडं जीवन आहे. ते जेव्हा तू लक्ष देऊन, विचार करून, ध्यान करून, आठवण करून लिहिशील, त्याच्यानंतर तुला अजून संतुष्टी जी नाही वाटत आहे मग येईल. मग व्यासांनी त्यांच्या गुरूंचं म्हणणं ऐकून त्यांच्या लक्षात खरोखरच असं आहे, आणि मग भागवत पुराण निर्माण झालं. ज्या व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिलं, अथातो ब्रह्म जिज्ञासा, पहिल्या आवळीचा पहिला श्लोक, की इथून आता ब्रह्मबद्दल, ब्रह्मदेव नाही, ब्रह्म, आत्मा आणि ब्रह्म जिज्ञासा सुरू होती. इथून आता त्याच्याबद्दल आपण विचार करू, आणि मग ब्रह्मसूत्र लिहिलं. ते असंतुष्ट जीवन असलेले व्यास संतुष्टी तेव्हा मिळाली जेव्हा श्रीकृष्ण लीला रूपी भागवतामृत पुराण लिहिलं. त्यांचं ज्ञानी पुत्र शुकमुनी, जन्मजात ज्ञानी, शिवस्वरूप अंशावतार, त्यावेळी समजलं जाणार ज्ञान स्वरूप म्हणून शिवस्वरूप. तर आवश्यक नाही म्हणाले काही मला काही बाबा
त्यांचे वडील व्यास मुनी, मला काही पुराण वगैरे नाही शिकायचं आहे. आजपर्यंत कुठल्या मुलाने वडिलांचं ऐकलं? सरळ सरळ निघून गेला. त्याच्या मागे जाऊन फिरून आला बाप. एवढा ज्ञानी बाप. अरे शुका थांब, ऐकतर करून नाही ऐकलं. शेवटी आपल्या शिष्यांकडून त्याला तिराईत कोणी परका सांगत ऐकवलं ते. तर मग ते विलक्षण ऐकून एकदम स्तंभित झाले शिकून. अरे बापरे, हे केवढं मोठं रस मी सोडून जात होतो. आणि त्याच्यानंतर आजन्म शिकवणी भागवताचंच प्रवचन, भागवताचंच पारायण परीक्षित राजाला सांगितलं. 7 दिवस ज्याच्या मरणाला राहिले फक्त 7च दिवस आहे. 7 दिवसात मरणार, त्यांनी काय करावं? आणि एकच आहे बस, कृष्ण कथा, कृष्ण लीला, कृष्ण अमृत. ते कुठे मिळेल? कशात मिळेल? भागवत. त्यात चांगलं आहे पुष्टी, तुष्टी, संतुष्टी. पोटाला जर अन्न पोचवला तर मग वेगळ्या हाताला, केसांना, तोंडाला, नाकाला, पाठीला, डोक्याला नाही लावावं लागत अन्न. हे वीक वाटून खूप अशक्त झालं आहे, खूप खाल्लं नाही येत आहे, सगळीकडे पटपट पटपट अन्न लावून देतो. नाही, एका ठिकाणी पोचव, ते आत पूर्ण शरीराला पुष्टी, तुष्टी, संतुष्टी मिळेल. झाड वाळून राहिलाय तर मुळाला जर पाणी खूप वेगळं नाही, एक एक फांद्या, एक एक पानाला ओलं करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी होणार नाही. केलं तर ठीक आहे, पण त्यांनी ते टवटवीत होणार नाही जोपर्यंत मुळाला पाणी नाही दिला जात. मुळाला दिला तर त्याची आवश्यकता नाही, कारण आतून रस मिळेल. पोटात अन्न गेलं तर आतून पोषण होईल. तसं ईश्वर प्रेम जर केलं, हे करून पाहिलं, मुलावर प्रेम, मुलीवर प्रेम, नवऱ्यावर प्रेम, बायकोवर प्रेम, मित्रांवर प्रेम, समाजावर प्रेम, शेजाऱ्यांवर प्रेम, देशावर प्रेम, आपल्या गिरायकांवर प्रेम, वेगळे तुकडे तुकडे तुकडे. हे वेगळ्या पानांवर पाणी टाकलं, वेगळ्या अवयवांना अन्न लावलं. आपल्या हृदयातला जो ईश्वर आहे त्याच्यावर प्रेम करून पाहावं. भगवंतावर ईश्वर प्रेम, सगळ्यांना आपोआप प्रेम मिळेल आपल्यातून. हे सगळं भागवतात येतात. या संदर्भात येतं म्हणून सांगलं पुष्टी, तुष्टी, संतुष्टी. तर इथे जो शब्द आला होता त्या संदर्भाने अहिंसा, समता, तुष्टी, तपोदानम, यशो अयशः. तप, ब्रह्मदेवाला पहिला शब्द ऐकून आलेला, नारायणाच्या नाभी कमलातून प्रगट झालेला ब्रह्मा. पंकज त्याचं नाव. पंकज म्हणजे कमळ, चिखलातून उगवलेला, मनोज मनातून निर्माण झालेला, नाभी कमलातून निर्माण झाला, पाहुणारा सगळीकडे. इकडे पाहिलं कोणी नाही, इकडे पाहिलं कोणी नाही, इकडे इकडे चारीकडे तर 4 तोंड झाले. पूर्ण पाहून शोधूनच राहिला, चारही दिशांनी एका वेळी शोधून राहिला. काय, कोण आहे मी, कुठून आलो, कोणी बनवलं मला, हे काय आहे सगळं, काहीच माहित नाही. शोधणार म्हणून चतुर्मुख ब्रह्मा, चतुर्वदन. मग स्वतःच्या आत जाऊन पाहिला, जिथून आलं तिथेच शोधतो, त्या नाभी कमल मधून नारायण पर्यंत पोहोचला. मग लक्षात आलं, ओ नारायण सोर्स आहे, हे सगळं जे काय दिसतंय त्याचा आहे, तिथून सगळं बनतंय. हे मी नुसते एक एक शेंडे, एक एक केस नुसते मोठे पडलेले आहे, सगळ्याचा आधार तो आहे, निर्माता तो आहे. मग पहिला शब्द ऐकू आला ब्रह्माला. हे का बरं सांगता? तप. ब्रह्माने ऐकलेला पहिला शब्द तप, तप, वर्क हार्ड, कष्ट कर, शोध घे. ब्रह्मदेव लागले तपस्वीला. तेव्हापासून तपस्वीला झाले ते. तेव्हापासून सगळ्यांसाठी हार्डवर्क शिवाय नाही काही साध्य होत. आईन्स्टाईन सक्सेस, यश,
is 1% inspiration, 99% perspiration. 1% प्रेरणा आणि 99% मेहनत, कष्ट. परस्पिरेशन म्हणजे घाम, इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा. 1% इन्स्पिरेशन, 99% परस्पिरेशन. तर मेहनत शिवाय नाही, हार्डवर्क. तपोदानम, मेहनत केल्यावर जे फळ मिळेल त्यात देण्याची वृत्ती असणं, वाटण्याची, शेअर करण्याची, शेअरिंग माइंड, शेअरिंग ॲटिट्यूड, ते दानम. यश अयश, जसं सुख आणि दुःख नुसतं ऊन सावलीचा खेळ आहे, प्रत्यक्ष वास्तविक टिकणार नाही, तसंच यश आणि अयश उन्हाळा पावसाळ्यासारखं आहे. काही दिवस हे, काही दिवस ते. दोन्ही वास्तविक आणि तथ्य आणि सार नाही आहे. बाह्य यश, सांसारिक यश, बाह्य अपयश, सांसारिक अपयश हे ऊन सावली, हिवाळा पावसाळा उन्हाळ्यासारखं आहे. डिपेंड करतं, एकच ज्याला यश वाटते ते दुसऱ्याला अयश वाटते. दोन टीम खेळून राहिल्या, एक हारलं एक जिंकली, मग यश झालं की अयश झालं. डिपेंड्स तुम्ही कोणत्या बाजूने पाहून राहिला. मग ते पूर्ण सत्य कसं? न यश पूर्ण सत्य आहे, न अपयश पूर्ण सत्य आहे. या बाजूने पाहिलं तर यश वाटते आणि त्या बाजूने पाहिलं तर अपयश वाटते. एकाचं नुकसान तर दुसऱ्याचा फायदा. मग फायदा कसा, नुकसान कसं? दोन्ही नाही. हो, बरोबर आहे. थोडं काही यांच्यासाठी फायदा आहे, काही यांच्यासाठी नुकसान आहे. म्हणजे पूर्ण कोणासाठी नाही. राईट, बरोबर. न मग न फायदा आहे, न नुकसान आहे, न यश आहे, न अपयश आहे. वास्तविक थोड्या वेळासाठी, डिपेंडिंग ऑन कोणत्या बाजूने आपण पाहतो, मनात कसे विचार आहे, वृत्ती काय आहे, कोणती बाजू घेतो, पार्शालिटी कोणाच्या दिशेने करतो, त्याच्याप्रमाणे ठरेल यश की अयश. तर मग त्याला पूर्ण अर्थ काहीच नाही है ना. जसं दिवस रात्र, दिवस आहे की रात्र आहे, डिपेंड करते सूर्याकडे पाहून आले की सूर्याकडे पाठ केली, तसा. तर यश म्हणून आपला देव म्हणतो की सगळं माझ्यातच आहे. म्हणजे तो असं नाही म्हणत की मी दुष्ट आहे, मी गुंडा आहे, मी बुद्धू आहे, मी गधा आहे. ते डिपेंड करतं तुम्ही तुमची दृष्टी कशी आहे. तर माझ्याशिवाय दुसरं काही नाही आहे. अर्ध काढून टाकून नाही दिलं त्यांनी, हे त्याला वाईट वाईट खराब खराब दुसऱ्याचा आहे, लढा त्यांच्यासोबत. शैतान के साथ लड़ना है, काफिर है वो, काफिर शैतान की ओर से है, सेटन है, देर डार्क. यांना कन्वर्ट करणं आवश्यक आपल्याला. हिंदू सगळे डार्क साईडला झाल्या, मूर्ती पूजा करतात. आपण ख्रिश्चन आहे, आपण देवाच्या बाजूचे. आपण जाऊन यांना बिचारांना वाचवायची आवश्यकता आहे. देवाचं कार्य, बिचारांना वाचव आपण. हे गेले शैतानाच्या बाजूने झाले, ते आपल्या बाजूला आणू यांना आपण. यांच्यावर कृपा करून, दया करू. नाही, आपला देव म्हणतो मूर्ख गधे आहे तुम्ही, दोन्ही माझ्यात आहे, माझ्या सोडून दुसरं शक्यच नाही. तुमची अक्कल कुठे आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला तसं दिसतंय. तेवढ्या वेळासाठी दिसते, तेच वास्तविक नाही आहे. अजून ब्रॉड व्ह्यू जर केला तर अजून जास्त सत्य दिसेल. पूर्ण जो पाहू शकेल त्याला पूर्ण दिसेल, ज्याच्यात हे सगळा कचरा नाहीच आहे. फक्त चांगला आहे, फक्त सात्विक आहे, प्युअर गुड, ओनली गुड. शुद्ध सत्व म्हटलं आपल्या शास्त्रात. शुद्ध सात्विक आहे, प्युरिटी आहे. तर अहिंसा, समता, तुष्टी, तपोदानम, यशो अयशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. असे निरनिराळे भाव जे निर्माण होतात, लाटा ज्या येतात मधून मधून. समुद्र असं नाही नाकारू शकत की अरे त्याचे मोठमोठ्याला लाटा आहे ना, मस्त पॉवरफुल, त्या सगळ्या माझ्या आहे. आणि ते जे थंड पडल्या, काही तो भाग आहे ना तिकडचा समुद्राचा, तिकडे काही लाटा बिटा नाही आता, नुसते संत पडल्या राहतात, काही नाही करत. सगळं गढूळून गेला, पाणी कचरा नुसता. ते म्हणतो मी नाही आहे, ते दुसरे कोणाचे तरी, आपल्याला त्यांना बदलावं लागणार आहे, कारण तो मी नाही आहे, तो दुश्मन आहे. स्वतः समुद्र नाही तसा म्हणणार, म्हणू शकत. ते एकच सत्य आहे त्यासाठी, सगळं मीच आहे सगळीकडे.
आपण कुठे मन लावून घेतलं तेवढं आपण मानलो. तसं हा म्हणतोय भवन्ति भावा भूतानां मत्त एव, माझंच आहे एव, जाग्रह आहे, पृथग्विधा आहे. ते तुला निरनिराळं वाटतंय, पण ते सगळं एकातच आहे. माझंच आहे, मीच आहे. इतका स्पष्ट, इतका प्रामाणिक, इतका क्लिअर करणारा देव सोडून कुठे अजून कुठे डोकं आपलं खर्च करायचा. ऐसे ये प्राणियों के नाना प्रकार के भाव मुझसे ही होते हैं एव. स्वतःकडे बघा, मी कारणीभूत आहे. जे काय होतं त्यासाठी मी आय एम रिस्पॉन्सिबल, जबाबदारी घेतो आता. पळून न जाता है. हे सगळं वाईट करणारा तर कोणतरी गुंडा आहे, दुश्मन आहे. चला तुम्ही जा, लढा त्याच्या विरुद्ध. मी आहे तुमच्या मागे. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. असं नाही आहे. आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे पीछे रहने वाला नाही आहे. हा समोर आहे, रथात समोर आहे अर्जुनाच्या, मागे नाही आहे. बाण येईन तर पहिले कृष्णावर येणार आहे. लीड करणारा लीडर आहे, खरोखरचा नेता आहे, नेतृत्व करतोय. तर नमस्कार आई बाबा. आता अर्ध झाला सत्र. खूप महत्वाचा विषय झाला. तर मी हे पुन्हा पोस्ट पाठवेल, मी आज किंवा उद्या. तर पहिला भाग साधारण एक तासाचा होत आला, तो ऐकून घ्याल नक्की. मला असं वाटतं फायदा होईल त्याने कदाचित. ईश्वराचं पूर्णत्व वर्णन करणारा भाग होता. 4था आणि 5वा श्लोक 10व्या अध्यायाचा, की कसं सगळं चांगलं पण वाईटही माझ्यामुळेच आहे, वाईटही माझ्यातच आहे, वाईट त्यासाठी पण जबाबदारी न नाकारणारा देव हे कशा प्रकारे आहे, पण हे समजून सांगणारा भाग आता झाला पहिला तासात. 4थ्या आणि 5व्या श्लोकाचा मी पुन्हा रिपीट नाही करत, कारण मग इतरांना डबल पण मी जेव्हा पोस्ट करेल तेव्हा तेवढा भाग ऐकून घ्याल, महत्वाचा आहे असं मला वाटतं. फायदा होईल असा, मनाला शांती देणारा, थोडे डाऊट्स क्लिअर करणारा भाग. तर 5 श्लोक झाले. आता 6वा श्लोक हा बरेच जण मी बऱ्याच निरनिराळ्या गीतायोगांमध्ये मधून हा आणतो. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा. ही जी ओळ आहे, दुसरी ओळ 6व्या अध्यायाची, 6व्या श्लोकाची. मद्भावा मानसा जाता येषां लोक इमः प्रजाः. अनेकदा मी याचा रेफरन्स उल्लेख करतो, वेगळ्या टॉपिक्सवर बेस्ड. ते हिंदीत वाचून दाखवतो आणि मग आपण याच्यावर प्रकाश टाकू. महर्षयः सप्त पूर्वे, सप्तर्षी आपण ऐकतो जसं वशिष्ठ, याज्ञवल्क, निरनिराळ्या युगांमध्ये निरनिराळ्या सप्तऋषी असतात. जे सप्तऋषी झाले ते परमनंट तेच आहे तसं नसतं. ते सनक, सनातन, सदानंद, सनंदन, ते 4 ऋषी योगी जे आहेत ते हे सप्तऋषी मधले नाही आहे. ते एकदम ओरिजिनल, ते नाही बदलत हे वाक्य. पण सप्त ऋषी म्हणजे हे पोझिशन्स आहेत ब्रह्मांडामध्ये. दरवेळेला प्रलय झाला, दरवेळेला जेव्हा युग प्रारंभ होतो, प्रत्येक युगाचं त्याचे आपले सप्त ऋषी असतात. 7 प्रमुख, जसं कॅबिनेट मिनिस्टर्स म्हणतात. प्रत्येक निर्मिती झाली, युग निर्माण झालं, युग सुरुवात झालं, त्याचे ऍडमिनिस्ट्रेटर्स जे आहे ते 4 इंटेलेक्च्युअल, 7 इंटेलेक्च्युअल कॅबिनेट मिनिस्टर तसे. तर तसे सप्तऋषी असतात. हे जसं आपण ऐकलेलं आहे. बस हे सत्यनारायणाच्या पोथी येतात, अनेक पोथ्यांमध्ये येतात, पुराणांमध्ये येतात, वेदांमध्ये येतात. एवढे हेही सांगितलं. गुरुचरित्राच्या पोथीत येतात, खूप डिटेल व्यवस्थित सांगितलं, खूप सुंदर. गुरुचरित्र कोणत्या युगात कोणते सप्तऋषी, एवढ्या 36व्या अध्यायात मला वाटतं की कोणत्या आठवण नाही राहिला, पण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या युगात कोणते सप्तऋषी येतात म्हणून, आत्ताचे कोणते आहे ते. तर महर्षयः सप्त, महर्षी जे आहेत ते
पण ते सगळे एक दिग्गज असतात एवढं नक्की. जसं एक उदाहरण द्यायचं तर वशिष्ठ ऋषी, वशिष्ठ मुनी. श्रीराम प्रभू श्री रामचंद्रांचे गुरु बनून जे आले ते. श्रीकृष्णाचे जे गुरु होते संदीपनी, ते सप्तऋषींमध्ये एक नव्हते. पण त्यांचे जे खोल गुरु होते गर्गाचार्य, वृष्णी कुळातले, ज्या कुळात कृष्ण बलरामचा जन्म झाला, वसुदेवाच्या वसुदेव देवकीला, तो वसुदेव वृष्णी कुळातले होते. त्यांचे जे कुलाचार्य गर्गमुनी, ते राहून चुकले होते. सप्तऋषी गर्ग संहिता नावाचं त्यांनी खूप मोठं भक्ती सिद्धांत, भक्त हृदय होते, त्रिकाल ज्ञानी असतात सप्तऋषी सगळे. त्यांना पूर्ण ऍक्सेस असतो. आधी काय होऊन गेलं, आता काय होतंय, कुठे काय, नुसतं आता काय होतं इथे, मी जिथे आहे तिथे नाही, कुठेही, इथे जिथे मी आहे या क्षणी कुठेही काय होऊन राहिलाय आणि पुढे काय होईल, त्रिकाल ज्ञानी गर्गाचार्य होतं. सुंदर सुंदर गोष्टी आहेत गर्गाचार्यांच्या श्रीकृष्णाच्या चरित्राला धरून. पहिलेच माहिती होतं येणार आहे. कंसाचे खूप अत्याचार सुरू होते. सप्तऋषींचे दुसरं तर बिंदास असतात, निर्भय असतात. स्वतःच नुसते निर्भय नसतात, दुसऱ्यांना अभय देणारे असतात. क्षमता असते त्यांच्यामध्ये. सिद्ध योगी असतात ते. साधेही ब्राह्मण असतात. वाल्मिकी नाही सप्तऋषी होऊ शकले. वाल्मिकी क्षत्रिय होते. क्षात्र बळावर, बाहुबळावर ब्राह्मण होण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं तसं नाही होत. तू नुसतं युद्ध करून, नुसतं तपस्या करून, नुसते कष्ट करून नाही होऊ शकत. ते हेही सांगून झालेलं वशिष्ठ आणि वाल्मिकींचा संवाद आहे. वाल्मिकीने खूप तपस्या करून म्हणे, मी एक क्षणी कमी नाही तपस्या केली आहे ब्रह्मऋषींपेक्षा, मला लागलं जास्ती केली आहे. मला ब्रह्मऋषी म्हणा, देवता सगळे तुम्ही लोक. असं नाही, जोपर्यंत तू ब्रह्मऋषींमधला नाही आहे, मी तुला कसं म्हणणार आहे. नाही म्हणावं लागेल. नाही ठीक आहे, आता सध्याचे वशिष्ठ आहे आमचे, ते जर तुला ब्रह्मऋषी म्हणतील तर मी तुम्हाला म्हणतो. इंद्र सगळे म्हणाले. वशिष्ठाकडे गेले, मी तुझ्यापेक्षा कुठे कमी आहे दाखवतो मला सांग. वशिष्ठाला म्हणे, एकही कमी दाखव, नाही तर मी दाखवतो तुझ्यापेक्षा मी वर चढ आहे. तर आता मला तुला म्हणावं लागेल वशिष्ठ, मला ब्रह्मऋषी तू. मग हे सगळे म्हणतील मानावं लागेल. वाल्मिकी ऋषींची कथा आहे. वशिष्ठ म्हणे, नाही, तशाने नाही होत ब्रह्मऋषी. तर मग गेला तो क्रोधित होऊन वशिष्ठांच्या मुलांना मारून टाकलं. एक मुलगा वाचला, परगावी गेला होता शक्ती ऋषी. त्याच्यासाठी कटकारस्थान सुरू की आता रात्री वापस येईल तेव्हा त्यालाही म्हणतो क्रोध. वाल्मिकी ऋषी मग याला होश येईल, झक मारून मग मला येईल तो मागायला. तो त्या आला रात्री. ही कथा आहे, मी वाचलेली आहे म्हणून सांगतो. आणि ऐकतोय की आता आतमध्ये वाल्मिकींना ऐकतोय. वशिष्ठ म्हणजे आपल्या पत्नीला अरुंधती नावाची सांगतात आहे की बघ कसा विचार आहे, एवढा इतका क्षमता, खरोखर तो ब्रह्मऋषीची त्याची लायकी आहे. एका क्षणात मी त्याला ब्रह्मऋषी म्हणून तयार झालो असतो, होईल, कारण आहे तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे काही बाबतीमध्ये. पण बिचाऱ्याने स्वतःच्या क्रोधावर अजून नाही नियंत्रण पाहिलं. बघ काही गरज होती इतकं नुकसान करण्याची, इतके 99 मुलांना मारून टाकण्याची. त्यांच्या तपोबळाने वशिष्ठ मुनी वाटलं तर पुन्हा संजीवनी मंत्र म्हणून जागू करू शकले असते. नाही केलं तसं. स्वतःसाठी नाही, कुठलाच ब्राह्मण स्वतःसाठी नाही करत. ब्राह्मण जर असेल तर शमो दमः तपः शौचम क्षांतिम आर्जवमेव च. 18 अध्यायात मोक्ष संन्यासीगात ब्राह्मणाचे लक्षण सांगितले कृष्णाने. ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. श्लोक येतो. ब्राह्मणाचं एकच कर्तव्य आहे, शम दम. हे आताच्या पहिल्या तासात जे सांगितलं त्याबद्दल आता पुन्हा नाही रिपीट करत, पण शम दम म्हणजे काय बोलून झालं आता थोड्या वेळी. तपही झालं बोलून. शमो दम तप शौचम
क्षांतिम आर्जवम एवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. एवढं हे ब्राह्मणाचे कर्तव्य आहे. यात कुठे नाही आलं स्वतःची संपत्ती गोळा करणं, स्वतःसाठी काळजी करणं, स्वतःबद्दल. ते पुढच्यासाठी आला, क्षत्रियासाठी. दानम ईश्वर भावम च शौर्यम तेज च अपलायनम. तर म्हणे याला ब्राह्मण व्हायचा आहे, पण क्रोधावरच नियंत्रण नाही. त्याला पहिलीच पायरी ब्राह्मण जो आहे त्याच्यासाठी सांगितलं शास्त्रांमध्ये, देवानी सांगितलं, ज्याचं क्रोधावर नियंत्रण नाही तो पहिल्याच पायरीवर घसरून पडला, येडा. ब्राह्मण जाणव दाखवणार, ब्राह्मण आहे, एवढं मंत्र येतात, एवढ्या आरत्या येतात, एवढं सगळी पूजा करतो, क्रोधावर नियंत्रण नाही, ब्राह्मण नाही बेटा. म्हणतो हे एवढे इतका क्रोध आहे, हे क्रोधावर जर नियंत्रण याने आपलं केलं असतं तर मी काय सगळ्या जगाला मानावं लागेल हा ब्रह्मऋषी आहे म्हणून. तेव्हा नेमकं त्या विश्वामित्राच्या कानावर पडलं आणि मग त्याच्या हातातला फरसा घेऊन आला. त्याचा फरशीचा दोघा शक्ती ऋषी उरलेला त्याचा 100व्या मुलाचा मान कापा. तो त्याचा पडला स्वतःच्या पायावर की अरे हे तर माझा कधी डोक्यात प्रकाश नाही पडला की क्रोधावरच नियंत्रण नाही स्वतःच्या. काम एष क्रोध एष रजोगुण समद्भव महाशनौ महापापना मिथ्येह इह वैरिणम. तिसरा अध्याय कर्मयोग. हा महाशत्रू आहे क्रोध, नरकात नेणार, स्पष्ट सांगितलं कृष्णाने भगवद्गीतेत. क्रोधावरचं नियंत्रण नाही तर नरकाचा दार उघडलाय. चलो महाराज आओ, तुम्हारे लिए रेडी है यमराज. पुढची यात्रा अर्जुनाला सांगता कृष्ण. कामना, डिझायर, इच्छा, तृष्णा, असं पाहिजे, असं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, किंवा क्रोध क्रोध क्रोध. हे दोन मस्त, एक समोरचं दार आहे मागचं दार आहे. तुम्ही सिलेक्ट करा कुठल्या दाराने जायचं नरकात. कामना, इच्छा रूपी, नाही तर क्रोध. तुम्हाला चॉईस आहे, समोरच्या दाराने जायचं आहे की मागच्या दाराने जायचं आहे, दोन्हीकडून. तर ते ऐकल्यावर त्यांनी एकदम पहाट झाला. त्यांच्या चरणाची सुख्या बांबू सारखा वर्णन आहे. बांबू समजा बास धरला आणि सोडला तर धडकन असा जास्त पडतो, तसा त्या विश्वामित्र वैशिष्ट्याला पण असा जास्त पडला एकदम त्यांच्या चरणावर. अरे 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 काय, कसे कुठे मी आपली अक्कल, एवढी मेहनत, एवढी सगळं सामर्थ्य घालवलं, आता कसं करू. आणि मग वैशिष्ट्यांनी त्याला एक इलाज सांगितला. प्रायश्चित्त काय याच्यासाठी, पश्चाताप काय, हे जे चुका झाल्या याच्यासाठी. तर मग तू ब्रह्म ऋषी असता तर तुला माहित राहिलं असतं मग, नाही का. तू म्हणतो मला ब्रह्म ऋषी म्हणा, ब्रह्म ऋषी म्हणा, एवढी तपस्या केली मी, माझ्यापेक्षा कोण कमी, मी सगळ्यांपेक्षा जास्ती आहे, मग तुला माहितच आलं होतं, मला काय विचारतो बाबा. हे तर मी असं ड्रामा करून म्हणतोय. वैशिष्ट्यांमध्ये तेवढी रेख पाण्यातली लकीरही नव्हती ना. दगडावर जर रेष ओढली खूप खरबडून 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 लोखंडावर, तर मग मिटत नाही ती, तशी तशी राहते वर्षानुवर्ष, दशक. पत्थर में लकीर, गाठ बांधली. मातीत रेतीत जर काढली, रेतीत जर रेष ओढली, थोड्या वेळ दिसते, वारा आला किंवा कोणी चाललं तर मिटून जाते. पाण्यात जर पाण्यात काडी फिरवली तर एक क्षणी नाही टिकत, लगेच पाणी वाहतं, पाण्यात निघून जाते. तसा क्रोध ज्याचा, पत्थर में लकीर, रेती में लकीर, पानी में लकीर. वैशिष्ट्यांची पाणी में लकीर नव्हती. ब्रह्मऋषी सप्तऋषी ब्राह्मण होते. ब्राह्मणासाठी नाही आहे गाठ बांधणं, बदला घेणं, शांती, क्षमा. कसं शांती प्रदायक क्षमा. आता पहिल्या आपल्या तासात त्याच्याबद्दल बोलून झालो आपण. तर मग त्यांनी सांगितलं, मग त्यांनी तसं केलं, आणि मग ते पुढच्या जन्मी झाला तो विश्वामित्र, ते ब्रह्म ऋषी झाला मग तो. तर हे कुठून आलं. असे सप्तर्षी निरनिराळे असतात. तर
आणि मग तिथून त्यांची प्रजा सुरू होते. शिष्याचे हे शिष्य, त्याचे ते शिष्य, त्यांचे ते शिष्य, त्याचे ते शिष्य. तर गर्गाचार्य तर होते. गर्ग संहिता त्यांनी लिहिलेली, त्रिकाल त्यांनी सगळे. कृष्णाचे कुलगुरु जे होते ते, त्यांनी कंसाचे जे अत्याचार सुरू होते कृष्णाच्या जन्माच्या पूर्वी, तेव्हापासूनच सांगून ठेवलं होतं हे जास्त दिवस नाही टिकणार आहे, येतोय तारणहार, पक्का विश्वास ठेवा, बिलकुल वेळ नाही, मी पाहतोय ना म्हणून. मग ते ऍस्ट्रॉलॉजिस्ट होते खूप, पत्रिका सगळ्यात नंबर 1 समजला तर गर्गाचार्य, ते ग्रह तारे नक्षत्र जोडणारे पत्रिका बनवून ठेवली त्यांनी आधीच. हे बुधवारच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी, मध्यरात्री यावेळी येणार आहे, बिलकुल पक्का येणार आहे, त्याच्यासाठी मी थांबलो. ते किती नाही केव्हाच मला इथे काही उरलं नाही, तो येणार आहे म्हणून त्याचा चेहरा पाहायला मिळेल आणि माझ्या हाताने त्याचं नामकरण होणार आहे, म्हणून मी केव्हाची वाट पाहून राहिलोय. पण ते नक्की येणार, काळजी नका करू. आला बरोबर तो. तेव्हा अक्रूर जो मंत्री होता खूप परेशान, कसा आता आला तो, पण आता तो नुसतं बासरीच वाजवतो, गाय गरु ढोर राखतो, काही गिल्ली दांडू खेळत बसतो, नदीत उड्या मारतात, नुसतं काही एकमेकाचं खातात. हा तर राजकुमार आहे, कंसापासून रक्षा करायची आहे, कंस अजून वाढत चाललाय, काहीच नाही, 8 वर्षाचा झाला, 9-10 वर्षांना शिकत, शाळेत नाही जात, रोज दर आठवड्याला दर महिन्याला जाऊन कारण आहे. खूप परेशान अक्रूर गर्गाचार्यांकडे, ज्यांच्याबद्दल मी बोलून आलो, कारण त्यांचे कुलगुरु ते अक्रूरी त्या वृष्णी कुलातला होता, चुलत भाऊ होता वसुदेवाचा, कृष्णाचा काका होता. दरवेळेला गर्गाचार्य हसून शांत, काळजी नको करू, तो त्याला सगळं माहित आहे बाबा, बस बरोबर सगळं योग्य करून आला होता. कसं योग्य करून आलं, शाळेतही नाही जाते, अनपढ आहे, कसा राजा बनेल तो, एक शास्त्र नाही येतो, काड्या दगड गुल्लेर मटक्या फोडणं, बायकांच्या मागे लागणं, असं ते खदखदून हसायचे गर्गाचार्य. नाही बाबा, तुला बस तू शांत राहा, विश्वास ठेव. खूप परेशान, खालीवर कसा परेशान. नाही खूप समजावून सांगितलं बाबा, त्याचे बासरी वाजवण्याचे दिवस आहे, प्रेम लीला आहे, प्रेम अवतार आहे, प्रेमाचे पहिले प्रेम पक्क करून मग तो युद्धाला जाणार आहे. प्रेमाचं महत्व, प्रेमाचा सिद्धांत, प्रेमाचं प्राधान्य, प्रेमी हृदयांमध्ये प्रेम हे सर्वोच्च, नंबर 1 अँड ओनली, फक्त एकच महत्वाची गोष्ट आहे जीवनात, म्हणजे प्रेम. हे पक्क करून मग तो बाहेर निघाल, ते 1-2-4 थापडा लागून कंस, हे बाणासूर, तर कसे जरासन, त्याला वेळ नाही लागणार, चुटक्या वाजवल्या करून संपून जाईल काम त्यांचं. तसंच झालं, आणि ते मला शांत राहते, तो बघतोय अजून, तो चान्स देतोय, त्याचेच पार्षद आहेत, जय विजय पिकीच होता एक, खेळू देऊन राहिला आपल्या बच्चांना जितके दिवस. हे गर्गाचार्य आश्वासन द्यायचे सतत. गर्गाचार्यांनी पाहून ठेवलं होतं की कसं पुढची लीला, मागची लीला सगळी ब्रह्म ऋषींपैकी गर्गाचार्यांनी त्याचं नामकरणही केलं होतं. कृष्ण खूप रोमांचकारी प्रसंग आहे, जेव्हा कृष्णाचं नामकरण झालं होतं. त्यांनी ज्या प्रकारे वर्णन परिभाषा केली आहे कृष्ण शब्दाची, की का मी याचं नाव कृष्ण ठेवताय, त्याचे विलक्षण अजून आजपर्यंत ऐकलं नाही मी. तर इतके चांगलं आहे आपल्या शास्त्रामध्ये, पुराणांमध्ये ऐकण्या वाचण्यासारखं. बाकी ठीक आहे, सोशल मीडिया वगैरे, गुगल, सगळं इकडचे तिकडचे अजून शो, फोन कॉल्स, कोणाच्या जीवनात काय सुरू आहे वगैरे, पण याच्या 1000, 10,000, लाख, करोड पट रोमांचित करणारे गोष्टी, अनुभव सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत, इच्छा असेल तर या जीवनामध्ये. चॉईस आहे आपला. तर त्याच्यात ते कृष्ण, एक गोष्ट त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलं की त्याचं ओरिजिनल नाव कृष्ण आहे. हा जो आला आहे, ब्रह्मेति परमात्मेति कृष्णस्तु भगवान स्वयं इति अन्येच बहवा अंश, बाकीचे अंश रूपाने आले. इंद्रारी व्याकुलम लोकम मृगयंती युगे युगे, हे भागवतातले श्लोक आहे, गीतेतले नाही आहे. हे इंद्राचा शत्रू, तर लोकांना त्रास देणारा, देवांना त्रास देणारा, अरी म्हणजे त्रास देणारे जे असतात
त्यांना ठीकठाक करण्यासाठी अंशरूपाने आला आजपर्यंत. तो मत्स्य बनून आला, कूर्म बनून आला, मोहिनी बनून आला, जे काय परशुराम बनून आला, वामन बनून आला, बलीसाठी आला फक्त. परशुरामाला सहस्त्रार्जुनसाठी आला फक्त. 36 राजे बिघडले होते, 36 वेळा निक्षत्र वेदिनी करून परशुराम बनून मग जाऊन तपस्याला चालला गेला. आमचा कुलगोत्र आहे परशुरामवर. जोधपूरकर परशुरामाच्या कुळातले आहे. जमदग्नी वत्स परशुरामाचे पिता जमदग्नी होते. वत्स म्हणजे मुलगा, जमदग्नी वत्स. तर परशुराम सप्तऋषींपैकी पडून गेलेले आहेत. तर अन्येच बहुता अंशा कृष्णस्तु भगवान स्वयं इति त्यांनी म्हटलं. यावेळेस यांनी असं केलं, इव्हन राम त्यांनी म्हटलं. हा पूर्णच्या पूर्ण होऊन गेला यावेळेस. अरे बापरे, हे तर पहिल्यांदा झालं, असं आजपर्यंत नाही झालं कधी. पूर्णच्या पूर्ण देवा. त्या पूर्णच दुसरं मी काय नाव ठेवू? त्याचं ओरिजिनल नाव कृष्ण आहे. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. बाबा, हे जे काय, जिथे काय, जेव्हा काय, जसं काही आहे, त्या सगळ्याचं जे काही कारण असेल त्या कारणाचा हा कारण आहे. सर्व कारण कारणम. ह्याचं नाव मी फक्त कृष्णच ठेवू शकतो, ते म्हणाले. कारण दुसरं काहीही नाव ठेवलं तर ते थोडं कमी राहील, हा जो जेवढा आहे त्याच्यापेक्षा. म्हणून त्याचं कृष्ण. आणि मग त्यांनी निरनिराळ्या प्रकारे व्याख्या केली त्या शब्दाची, सुंदर सुंदर प्रकारे. अत्यंत बुद्धिमान गर्गाचार्य म्हणजे काय, माझ्या शब्दाला मी कोण आहे, मी कोण, गधाचा गधा आहे. समजा आपण गध्याला जसं कुत्सित रूपाने समजतो, अशा गध्यांच्या सभेत जर कुठला प्राणी असेल की गधा म्हणून एकदम ठाका मारून सगळे गधे हसायला लागले, समजा एखाद्याला किडा माकडा की अरे आता गधा आहे म्हणून, तेवढी माझी अपत नाही आहे. स्पष्ट सांगतो की गधे ज्याला गधा म्हणून हसतील तेवढी माझी अवकात नाही आहे. एवढी कृपा झाली की तेवढी अक्कल आली, तेवढं समजायला त्या गध्याला. तर मी कोणाला म्हणावं की अत्यंत बुद्धिमान वगैरे, म्हणजे हे तर माझं तोंड याच्यानंतर बंद होऊन जावं अशी अवस्था आहे. पुन्हा एक शब्द न निघतो तोंडातून. तरी पण हिंमत करून, धाडस करून म्हटलं त्यांच्यासाठी, गर्गाचार्यांसाठी तेवढं. तर हे काय सूर्याला काजवा वगैरे वालाही उदाहरण लागू पडत ते, त्याच्यापेक्षा कनिष्ठ. तर ज्याने स्वीकार करून घेतला त्याच्याकडून आपलं नामकरण करून घेणं. खूप सुंदर लिहिला ती नामकरणाची, पण खूप लपून छपून करायला लागला कंसाच्या भीतीने. गर्गाचार्यांनी सांगितलं तर लपायची गरज नाही आहे, भीतीची गरज नाही आहे. तर सरळ म्हणतात मग कोणाला ते पटाला खाली नाही. न यशोदा, न नंद बाबा, न अक्रूर मग ठीक आहे, गाईच्या गोठ्यात लपून छपून कोणाला न गाजावाजा करता, न सांगता, काही न करता बलराम आणि कृष्ण सांगितलं हा अनंत शेष नाग आला. पृथ्वीसारखे असंख्य विश्व याला कल्पनाही नसते. एखाद्या गेंड्या माशी बसेन, माशा 2-4, तर त्याचं लक्ष येणार किती, अरे खूप वजन होऊन राहिला, उठा आता तुम्ही, थकलो मी नाही, कोणती माशी कुठे आली आणि केव्हा गेली कळणार नाही. तसं हे ब्रह्मांड याच्या डोक्यात फण्यावर केव्हा येतं आणि केव्हा जातं याला कल्पनाही नसते, इतका बलवान असलेला हा बलराम. आणि त्यांच्या मस्त योग निद्रेत प्रसन्न चित्त असलेले हे स्वयं नारायण. तर ते गर्गाचार्य कृष्णाचे गुरु नव्हते. कृष्णाचे गुरु सांदीपनी होते. सांदीपनी सप्तऋषींपैकी एक नव्हते. रामाचे गुरु होते वशिष्ठामध्ये. तर सांदीपनी याच्यासाठी गुरु केले की त्यांना वरदान त्यांच्या गुरुकडून मिळालं होतं. उपमन्यू नावाचा शिष्य होता पूर्वी, हे गुरु चरित्राच्या पोथी देते संदीपक ची कथा. अत्यंत गुरुभक्त, गुरुनिष्ठ, गुरुसेवक. मोठी लंबी चौडी कथा आहे, ती माहित असेल, मोस्ट लोकांनी ऐकली असेल ती संदीपकची प्रसिद्ध. शेवटी त्याच्या गुरूंनी प्रसन्न, ब्रह्मा ज्याच्या समोर आला, विष्णू आला, शिव आला, तिघांकडून वरदान नाही, मला नको काही, मला काही आवश्यकता नाही म्हणणार, म्हणजे गुरु माझ्यासाठी पर्याप्त आहे.
म्हणून तुम्हाला कोणाला काही द्यायचं असेल तर माझ्या गुरु साठी त्या गुरुची तब्येत ठीक आहे, जे काय म्हणणार आहे. ते म्हणजे अशी खूप सुंदर कथा आहे ती. शेवटी त्याच्या गुरूंनी प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिले, की "अरे, मी इतका तुष्टलो, इतका प्रसन्न आहे, की मी तुला असा आशीर्वाद देतो, की प्रत्यक्ष हे जे तुला आले होते ना म्हणे तुला आशीर्वाद द्यायला, वरदान द्यायला, ते तुझ्याकडे शिष्य बनून येतील तुझ्याकडे. तर तुझे शिष्य होतील, असा काळ येईल." तो जाऊन पुढे संदीपनी ऋषी झाला आणि बस त्याच्यानंतरच गेला बरोबर कृष्ण ऐकला. कारण तो आजच्या सकाळच्या ध्यानाच्या वेळेस जसं आपण ऐकलं भागवतातला अंबरीष राजाची, दुर्वास मुनींची कथा, ज्या 9व्या स्कंदातला श्लोक ऐकला. श्रीकृष्णाने म्हटलं दुर्वासांना, की "मी नाही तुम्हाला सॉरी मदत नाही करू शकत. सुदर्शन चक्र आता माझाही नाही राहिला. तुमच्यावर सोडलेला. ते अंबरीष राजाचा आहे. त्यालाच जाऊन मागा तुम्ही. कारण की ते मी विकलो आहे. त्यांनी मला इतकं आपल्या हृदयात ठेवलंय, की मला चॉईसच नाही आहे. जे काही माझं आहे ते सगळं त्याचं आहे ना. तर त्याच्या रक्षणासाठी सुदर्शन सोडलं ते त्याचं झालं. मी नाही थांबवू शकत सुदर्शनाला." ते जसं ऐकलं तसं एनिवेज इथे असे एका ऋषीचं सांगलं असे 7 दर आता सध्याही आहेत 7 सप्तऋषी. है ना, चिरंजीवी जसं म्हणतात. परशुराम अजूनही आहेत चिरंजीवी. कपिल मुनी आहेत अजून. गंगासागर क्षेत्रात म्हणतात समुद्रामध्ये अजूनही ध्यान तप करत असलेले. महर्षयः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा. 7 महर्षि जन, उनसे भी पूर्व होने वाले 4 सनक आदि, है ना, सनक आदि, सनातन सदानंद तथा स्वयंभू आदि 14 मनु. मनवंतर असतं ना, वैवस्वत मनवंतर सुरू आहे सत्यनारायणाच्या पोथीत आपण वाचतो. मनु प्रत्येक भुवनाचा, प्रत्येक लोकाचा, भुव स्वहा महा जनः तपः सत्य, हे 7 लोक वरचे बरेचदा सांगतो मी. आणि मग अतल वितल सुतल पतल तलातल रसातल महातल, हे 7 पाताळ लोक. प्रत्येकाचा एक एक मुख्य प्रमुख म्हणून 14 भुवनांचे 14. तर ते 4 पहिले ओरिजिनल परमनंट असलेले ऋषी जे कधीच जात नाही, किंवा हे 14 मनु, 14 लोक जे येतात जातात, जेव्हा प्रलय होतो तेव्हा ते त्यांच्यासोबत जातात, किंवा हे सप्तऋषी प्रत्येक नवीन युगाला त्याचे नवीन अपॉइंटेड सप्तऋषी, हे सगळे ये मुझ में भाव वाले सब के सब मेरे संकल्प से उत्पन्न हुए हैं, जिनकी संसार में यह संपूर्ण प्रजा है. हा एवढा एक श्लोक करून थांबवू आपण आज. एक अजून 5-6 मिनिटं. पण हा खूप महत्वाचा श्लोक आहे, कारण मी अनेकदा याचा संदर्भ देतो. कोणताही अध्याय असो मधून येतो हा श्लोक. मदभावा प्रत्यक्ष ही ओळ, विशेषतः ही ओळ, मदभावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजा. म्हणजे सप्तर्षी असो, 4 ऋषी असो, मनु असो, लोक असो, माणसं असो, कारण त्यांच्यापासून निर्माण झालेली प्रजा असो. ज म्हणजे जन, आणि प्रजा म्हणजे म्हणजे प्रकाशित, म्हणजे प्रोजेक्ट होणारे, बाहेर पसरणारे. हेही आपण बोलून झालं. सूर्याचा ची आभा आहे आणि प्रभा आहे. आभा म्हणजे जी जवळ असणारा प्रकाश, सूर्याचं वलय जे दिसते ते. आणि म्हणजे प्रभाव म्हणतो जसं प्रकाश. म्हणजे दूर जाणारा त्याचा प्रकाश. आभा म्हणजे ते जवळ असणारा प्रकाश. आभा आणि प्रभा, प्रकाश येतो मग. तर प्रजा, मला मुलगा झाला, त्याला 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 मुलगा झाला, त्यांना 2 झाले, त्या दोघांना 2 झाले, त्या दोघांना 2 झाले, त्या दोघांना 2 झाले, यांच्यापैकी एकाला 3 झाले, त्याला 3 झाले, त्याला 3 झाले, तिला 3 झाले, असं करत करत गुंता जे पसरला, लाखो करोडो सगळीकडे पसरलंय. कारण हे हजारो करोडो वर्षांपासून सुरू झालेला जन्म. तर ही जितकं काय जे काय सृष्टी आहे, सगळीच्या सगळी एका शब्दात मद भावा मानसा जाता, माझ्या मनातल्या भावातून निर्माण झालेले आहे. माझी भावना आहेत त्या. हे नुसतं जसं मी म्हणतो की स्वप्नामध्ये आपण
स्वप्न पाहतो, त्या स्वप्नामध्ये पहाड दिसतो, पक्षी दिसतो, सायकल दिसते, लंगडा दिसतो, शेमडा दिसतो, सुंदर दिसते कोणी, भिकारडा दिसतो, गधा दिसतो, श्रीमंत दिसतो, हत्तीवर बसलेला दिसतो, भांडकुदळ दिसतात, प्रेमी दिसतात, हे सगळे एका वेळी दिसते. आणि वास्तविक खोपडीत डोक्यात कोणीच नसते. मग मी म्हणू शकतो मदभावा मानसा जाता येशा लोकम इमाः प्रजा. मग माझ्या डोक्यात जेवढं काही दिसून राहिलंय, जितकं काही दिसून राहिलं, जेवढे सगळे दिसून राहिले चार आचार माझ्या मनातल्या भावांनी निर्माण झालेले आहे. मद माझ्या भावा, मानसा माझ्या मनातल्या भावाने, जाता म्हणजे जन्मले आहे. मद भावा मानसा जाता माझ्या मनातल्या भावनातून जन्मलेले. काय? य एशाम इथे जे काही, काय? लोक, इथे कोणते लोक म्हणजे माणसं नाही, 14 भुवन, भूलोक, भावलोक, सत्यलोक, महरलोक, सिद्धलोक, जनलोक, तपलोक, 14 भुवन. भूलोक म्हणजे ही पृथ्वी, म्हणजे पृथ्वी जे काही आहे, जे कोणी आहे, ज्याच्या कोणामध्ये जीवन आहे. मद भावा मानसा जाता येशाम लोक इमाः इथे असलेली प्रजा. जिथे काही जे काही समजा मी म्हटलं की बघ माझ्या डोक्यात हत्ती घोडे होते ना, तेही माझ्या मनातल्या भावनाने होते. दगड विटा होत्या, तेही माझ्या डोक्यातल्या होत्या. मासोळ्या पोहत होत्या, तेही माझ्या डोक्यातले मनातले भाव होते. साधू बसला होता तपस्या करत होता, तेही माझ्या डोक्यातल्या भावना होत्या. आणि तो गुंडागर्दी करत होते लुटेरे, तेही माझ्या डोक्यातल्या मनातल्या भावनाने होत्या. तर बरोबर राहिलं, चूक काय? मदभावा मानसा जाता येशाम लोकम इमाः प्रजाः. येशाम लोकाम, या सगळ्या लोकांमध्ये हा लोक याला जिथे आपण आत्ता भूलोक, भूमी, त्यातली प्रजा आपण आत्ता भूलोकातली आत्ताची मी प्रजामध्ये मी आहे. नाही, त्याचे शब्द आहे लोक, प्रजा, आपण आहे प्रजा. तर मी श्रीकृष्णाच्या मनातला भाव आहे. खूप स्वतःला खरं मानून घेऊन राहिलो आहे. शरीर असं आहे माझं, इतके वर्ष झालो, इतके वर्ष जगणार आहे, इतके वर्षांतर मरणार आहे, इतकी माझी इस्टेट आहे, इतकं मला जमा करायचं आणि इतकं माझं नाव झालं पाहिजे, याला हा धडा शिकवायचा आणि त्यांनी तसा बदला घ्यायचा आणि यांनी इतकं नुकसान केलं आणि त्याला तसं द्यायचं आणि याला हे गिफ्ट देऊ की 51 रुपये देऊ की 108 रुपये देऊ की कोणतं आपलं नाव लिहिलं की नाही त्या भांड्यावर, यांच्याकडून हे सप्रेम भेट याच्या प्रित्यर्थ या तारखेला, असं तसं संपून गेलं भांड, पण अजून लिहायचं राहिलं. हे सगळं जे सुरू आहे काही 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 बाबा हे त्याच्या मनातली भावना आहे. फक्त खूप नको, खूप खूप पक्क नको मानू, खूप खरं नको मानू, खूप चिपकून नको जाऊ. मुख्य त्याला जाणण्याचा प्रयत्न कर. हे भाव हे संपून जायच्या आधी हे तार तुटून जाईल, हे रूप सुटून जाईल, दुसरं स्वप्न पात्र दुसरं पात्र येईल. कालचं स्वप्न संपलं माझं, आज रात्री संपेल. आज रात्री जे स्वप्न येईल मला त्यात तेच येईल काय असं जरुरी नाही. दुसरे स्वप्न पात्र येतील. परवा स्वप्न पडेल किंवा पुढच्या महिन्यात स्वप्न पडेल, नाही तर दुसरे आता कॅलिफोर्नियात जाईल 2 आठवड्यांनी, तिथे स्वप्न पडेल, तर दुसरं कोणीतरी स्वप्नात पडेल. मी तोच राहील, माझं डोकं तिथे तेच राहील. माझ्या मनातले विचार, स्वप्न पात्र बदलत राहतील निरनिराळे. तर जोपर्यंत मी त्याच्या स्वप्नात आहे, डोक्यात आहे, तोपर्यंत मला संभव शक्य आहे ते स्वप्न तुटेस्तोवर, म्हणजे हे जीवन संपेस्तोवर, मरायच्या आधी थोडक्यात म्हणजे की त्याची ओळख करून देणार की हा स्वप्नद्रष्टा आहे कोण, कोणाच्या डोक्यात आहे मी, कोणाच्या मनाचा विचार हा, हे जे मला मी वाटतोय हा आहे कोण, मला त्याला भेटायचं आहे, मला फक्त तो हवा आहे. हे काय कचरापट्टी अजून बाकी स्वप्न पात्रामध्ये काय गुंतून बसलाय. हे जर कळलं, ही ओळख कृष्ण स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या सगळ्यात प्रिय भक्ताला सगळ्यात मोठ्या संकटाच्या काळी त्याला तयार करायला, उचलायला, जी काही सगळ्यात महत्वाचं सांगायचं आवश्यक असेल ते सांगून राहिला, स्पष्ट शब्दात सांगून राहिला.
चापलुसी नाही करत आहे, खूप काहीतरी क्लिष्ट नाही सांगत आहे, हे सरळ सोपं संस्कृत आहे, विशेष कठीण नाही आहे. मद भावा मानसा जाता येशा लोकम इमा प्रजा. मद म्हणजे माझ्या, भाव म्हणजे भावना, मनातले भाव निघणारे वेगळ्या लहरी. कुठे? मानसा माझ्या मनात. उत्पन्न होणारे, जाता म्हणजे जन्म होणार. ये येशाम इथे जे काही, कुठे? लोकां कोणत्याही लोकांमध्ये, कुठेही जातो ब्रह्मांडात सृष्टीमध्ये, स्वर्गात जा. तिसरा श्लोक आहे भू नंतर भव स्व, भू भुव स्व. स्व म्हणजे स्वर्ग, नाही तर ब्रह्मलोकात जा, एकदम शेवटचा सत्य लोकात. भू भुव स्व जन महा तपा सत्य, एकदम ब्रह्मा बसला तिथे जा. तो ब्रह्मा सुद्धा नाही तर एकदम घोर नरकात जा, रसातल तलातल महातल, एकदम एकदम किडे माकड्यासारखे रंगून राहिल्या तिथे जा. पापीतला पापी अपीचेत सुदुराचार, श्रीकृष्णाने म्हटलं गीतेत. सगळ्या आता जास्ती कल्पना नाही करू शकत, इतका पापी जरी असेल तरी भजते माम अनन्य भाग. माझं जर भजन करायला शिकला, माझ्याकडे जर मन वळलं, की 10 वर्षानंतर आलो घरी वापस, 10 वर्ष लाईट बंद होते, केवढा अंधार जमा झाला असेल. 10 वर्ष उजेड नव्हता, सगळे दारं खिडक्या बंद करून टाकल्या होत्या, पट्ट्या ठोकून दिल्या होत्या, जंगलात घर बांधलं होतं, कोणी नाही गेलं 10 वर्षात. चिडी चुप घनघोर अंधकार, कुठून आत प्रकाश जायला लागे नाही, इतकं बंद करून टाकलं. आता बाबा 10 वर्षाचा अंधार किती वेळ लागेल बाहेर काढायला, किती बादल्या नेऊन, किती बैलगाड्या नेऊन, किती टँकर भरून एवढा अंधार बाहेर भरायचा आहे, किती कामगार लाव. 10 वर्ष जमा झालेला कसा काढू बाहेर. आत गेला एक बटन ऑन केले तर किती वेळ लागला प्रकाश व्हायला. खरा स्वप्न पडलं आजपर्यंत, इतकं स्वप्न, इतकं दुःख, असं कसं तडपून गेलं होतं, इतकं नुकसान झालं, इतके लोक मेले म्हणजे स्वप्नात, सगळं माझं लुटून गेलं. कसं होईन आता सगळं स्वप्नात, किती वेळ लागेल आता, किती जन्म घ्यावं लागतील, आणि एकदम जाग आली खडकन तर गेलं सगळं. काही नाही तसं, काही नाही, अजिबात काहीच नाही. बटन दाबली उजेड झाला. 10 वर्ष नाही तर 100 वर्ष झालं असं. दार उघडलं, सूर्यप्रकाश आला, झालं. बादल्या भरून भरून प्रकाश नाही का होता लागला बाहेर. स्वप्न उठल्यानंतर पहिले 2-4 घंटे रडत नाही बसायला, मग ठीक वाटलं नाही. अरे तसं नव्हतंच, तसं मी आहे, माझं जीवन आता. आणि तुमचं मदभावा मानसा जाता येशाम लोकम इमा प्रजा, या संदर्भात मी बरेचदा आणतो हा श्लोक वेगळ्या वेगळ्या सत्रांमध्ये. खूप खरं नका मानू याला, जे सुरू आहे ते, त्याची सत्ता, त्याचा प्रभाव खूप आहे म्हणून खूप खरं वाटतंय. स्वप्नात माझा प्रभाव, माझा स्वतःचा प्रभाव, मला खूप खरं वाटतं स्वप्नात. माझा एवढा तर त्याचा केवढा प्रभाव, म्हणून हे सगळं खरं वाटून राहिलं स्वप्नात. पण जेव्हा जागृत होईल, जागृत महापुरुष म्हणजे जागरती, जागण्यात रती जेव्हा होईल, झोपण्यात रती आहे तोपर्यंत स्वप्न आहे, तोपर्यंत दुःख आहे स्वप्नात. गोड स्वप्न, चांगलं स्वप्न जरी पडलं तरी ते कुठे टिकतं. जेव्हा जागण्यात रती होईल, जागृती होईल, तेव्हा स्वप्न भंग होईल, सत्य प्रगट होईल, तेव्हा हसून पडेल. कर्मबंधम प्रहास्यसी, दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतो, थांब मी तुला सांगतो. आता रडून राहिलाय. कृतांजली भाषितम नेत्र गदगदित, हे बंधन वाटतंय. तू हसून पडशील की, अरे पगली काय, कशात फसून बसले ते, स्वप्नात गुंतून बसली तिने. सो या एका श्लोकासाठी मला पूर्ण एक सत्र लागू शकतो. आता वेळ होऊन गेला म्हणून मी थांबून देतो, इथूनच पुन्हा पुढच्या सुरुवात करू. आपल्या महत्वाचा 4था आणि 5वा श्लोक पहिला तसाच झाला, आणि आता हा 6वा श्लोक झाला. हे आपला याच्यासाठी समजून घ्यावा. आणि पुन्हा अगेन इथून सुरुवात करू मागच्या. आणि मी आता 1-2 दिवसात पोस्ट करून पुन्हा व्हॉट्सअपवर शेअर करेलच. तर इथे थांबावं माझं मन नाही करत, इच्छा नाही होत आहे, आणि
हे अजून पूर्णही न झाला या विषयावर बोलणं. पण कुठेतरी ते विराम द्यावा लागेल. जय श्री कृष्ण. थोडा वेळ ध्यान करू 1-5 मिनिटं आणि मग ब्रह्मचर्चा, गीता चर्चा करू.